धर्माच्या विचारासंबंधी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या काही भावना असतात, पण त्या भावना त्यांनी अंतःकरणात घरात ठेवाव्यात. पण आपण त्याचं प्रदर्शन करू लागलो तर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात, असं म्हणत शरद पवार यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावलाय. सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात असं म्हणत भाजपकडून राष्ट्रपती राजवट लागण्याची मागणीवर त्यांनी टीका केली आहे. शरद पवार काय म्हणालेत ऐकूया. दुर्दैवानं यावेळेला अलीकडे नाही त्या गोष्टी बघायला मिळतात. मुख्यमंत्री त्याच्याबद्दलचं धोरणात्मक टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे, पण त्याचे एकेरी नाव घेऊन त्यांच्याबद्दल वेडंवाकडं बोलणं शोभत नाही. कारण ही इन्स्टिट्यूशन आहे. मुख्यमंत्री त्याचा अर्थ मी निवड उद्धव ठाकरे बघत नाही, तर ती एक संस्था आहे आणि या संस्थांचा एक वकूफ हा ठेवला पाहिजे. ते न ठेवण्याची भूमिका काही लोक घेतात. आणि दुसऱ्या बाजूने तुम्हाला एखादा तुमचा धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर तुमच्या निवासी करू शकता, पण तुम्ही तो धार्मिक कार्यक्रम माझ्या दारातून करतो म्हणला तर त्याची मला अस्वस्थता माझ्याबद्दल असता असलेल्या खेळात सरकार त्यांच्यात झाली तर त्याला दोष देता येणार नाही. आणि म्हणून या पद्धतीची भूमिका अलीकडे काही लोक मानत आहेत. बघूया, हे थोडंसं वातावरण आहे, पण आणखीन काही दिवसात ते खाली जाईल असं अपेक्षा करूया. असं आहे की हे खरं आहे की सत्ता गेल्याच्या नंतर लोक अस्वस्थ होतात. म्हणजे हा काही नवीन भाग नाही. म्हणजे सगळेच काही माझ्यासारखे नसतात. माझी काही जर सत्ता गेली तर सत्ता असली आणि नसली, सत्ता येते जाते, त्याच्यामुळे आपण इतकं अस्वस्थ होण्याची गरज नाही. पण हल्ली काही लोक फार अस्वस्थ आहेत आणि त्याला मी दोष देऊ शकत नाही. कारण निवडणुका होण्याच्या पूर्वीच मी येणार या प्रकारच्या घोषणा त्यांनी केल्या आणि ते घडू शकलं नाही, त्याच्यामुळे अस्वस्थता असते. पण आपण असं अपेक्षा करूया की ह्या सगळ्या आमच्या स्नेहांनासुद्धा या परिस्थितीतून काय परिणाम होतात हे लक्षात येईल आणि इथे योग्य वातावरण निर्माण करायला त्यांचंही सहकार्य लागेल. राष्ट्रपती राजवट वगैरे या चर्चा केल्या जातात की दमदाटी केली जाते, नाही असं नाही, त्याचे काही परिणाम होत नसतात. तर निवडणुका जर करायची वेळ आली तर निवडणुकीचे निकाल काय लागतात हे कोल्हापूरने सांगितलेलं आहे. त्यामुळे कोणी लगेच त्या टोकाला जाईल असं मला वाटतं.